नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपले ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या पेपर सेकंड म्हणजेच ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयाचा आपण आता अभ्यास करतोय. मित्रांनो, आपण सध्या प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच नवीन वाहनांची किरकोळ व संस्थापकीय विक्री आणि पूर्व मालकीच्या वाहनांची विक्री या प्रकाराचा अभ्यास करतोय. आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये वाहनाची चौकशी करणाऱ्या घटकांशी कशा पद्धतीने आपण डील करायचं, म्हणजे समजा एखाद्याचं टेलिफोन चौकशी किंवा ईमेल चौकशी किंवा स्वतःहून आलेली व्यक्ती यांच्याशी आपण कशा पद्धतीने वागावं किंवा त्याला कसं फेस करावं हे आपण बघितलं. तसंच डीलरशिपकडून विक्री वृद्धीसाठी जे नवीन नवीन प्रकार वापरले जातात त्यांच्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतली. आजच्या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण वाहनाची किंमत, कर व वाहनासाठी लागू असलेल्या इतर खर्चाचे घटक या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी कार किंवा दुचाकी खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला त्या वाहनाच्या 2 किमती सांगितल्या जातात. त्यातली एक जी किंमत असते त्याला आपण एक्स शोरूम प्राइस असं म्हणतो, तर दुसरी जी किंमत आहे तिला ऑन रोड प्राइस असं म्हणतो. तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला त्या वाहनासाठी द्यावयाची जी किंमत आहे ती ऑन रोड प्राइस ही असते. आता ऑन रोड प्राइस ही कशी काढली ह्याच्याकडं आपण पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. ऑन रोड प्राइस ही एक्स शोरूम प्राइस पेक्षा जवळजवळ 10% जास्त असते. त्यातूनही ती कार किंवा ती दुचाकी तुम्ही कोणत्या राज्यामध्ये खरेदी करत आहात त्यावर त्या वाहनाची किंमत ही जास्त अवलंबून असते. आता कार किंवा दुचाकी वाहनाच्या संबंधामध्ये किमती कशा ठरवतात ते आपण बघूया. भारतामध्ये कारच्या किमती प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. कोणत्याही राज्यात कारच्या किमतीमध्ये खालील मूलभूत घटकांचा समावेश होतोच. एक्स शोरूम प्राइस, एक्स फॅक्टरी प्राइस, एक्स रोड रेट या 3 किमतींचा त्याच्यामध्ये तर समावेश हा असतोच. आता कारची एक्स फॅक्टरी किंमत म्हणजे काय, तर डीलर उत्पादकांकडून ज्या किमतीमध्ये कार विकत घेतो त्या किमतीला एक्स फॅक्टरी प्राइस असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ मारुती सुझुकी ही जी कंपनी आहे ही डीलरला ज्या किमतीमध्ये ते वाहन देतो त्याला आपण एक्स फॅक्टरी प्राइस असं म्हणतो. याला दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणूया की उत्पादक ज्या किमतीला कार विकतो त्या किमतीला एक्स फॅक्टरी प्राइस असं म्हणतात. आता यातला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे एक्स शोरूम किंमत. एक्स शोरूम किंमत म्हणजे काय, तर उत्पादकाकडून कार खरेदी करताना डीलरला द्यावी लागणारी जी किंमत आहे तसेच राज्य शासनाला द्यावा लागणारा कर या दोन्हीची बेरीज म्हणजेच एक्स शोरूम प्राइस असे म्हणतात.
राज्य सरकार कार व अबकारी कर बसवते. काही शहरामध्ये जकात कर म्हणजे आपण ऑक्ट्रॉय किंवा एंट्री टॅक्स असं म्हणतो, हा कर त्याकडे लावला जातो. हा कर बाहेरून आलेल्या वस्तू आपल्या क्षेत्रात आणल्या जातात त्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हा कर घेतला जातो. एक शोरूम प्राइस राज्यात यामुळेच वेगळ्या होतात. उदाहरणार्थ मुंबई किंवा बेंगलोरमध्ये दिल्लीपेक्षा ही किंमत नेहमी जास्त असते. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कारची ऑन रोड किंमत. कारची ऑन रोड किंमत म्हणजे काय, तर ग्राहकाने कार डीलरला द्यायची जी किंमत आहे, अंतिम किंमत आहे, तिला आपण ऑन रोड प्राइस असं म्हणतो. यालाच आपण इनव्हॉइस व्हॅल्यू असंही म्हणतो. एक शोरूम प्राइस शिवाय आपल्याला यामध्ये आजीवन रोड टॅक्स, नोंदणी खर्च, विमा खर्च, त्यानंतर हाताळणी खर्च हे त्या ठिकाणी द्यावे लागतात. या सगळ्या खर्चांची मिळून ही ऑन रोड प्राइस बनते. आता या ठिकाणी तुम्हाला कारची ऑन रोड किंमत ही दिलेली आहे. याच्यामध्ये एक शोरूम किंमत म्हणजे त्या ठिकाणी मगाशी आपण बघितलं की एक शोरूम किंमत जी आहे ती त्याच्यामध्ये एक्स फॅक्टरी प्राइस प्लस जो काही टॅक्स द्यायला लागेल तो त्याची मिळून त्या ठिकाणी एक शोरूम किंमत बनलेली आहे. आजीवन रोड टॅक्स, यामध्ये आजीवन रोड टॅक्स म्हणजे काय, तर त्या वाहनाचं साधारणतः आयुष्य 15 वर्ष धरून 15 वर्षाचा हा एकत्रित कर तुमच्याकडनं घेतला जातो. नोंदणी खर्च म्हणजे रजिस्ट्रेशन फी आणि विमा या सगळ्याची बेरीज म्हणून कारची ही ऑन रोड किंमत ही बनलेली असते. आता ऑन रोड प्राइस मध्ये ज्या गोष्टींचा समावेश होतो त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे आजीवन रोड टॅक्स. आजीवन रोड टॅक्स म्हणजे काय, तर वाहन सार्वजनिक रस्त्यावर वापरण्या अगोदर जो कर भरावा लागतो त्याला आपण रोड टॅक्स असं म्हणतो. कारण तुमची गाडी ज्या रस्त्यावर चालत असते ते रोड बांधण्यासाठी शासनाने जो खर्च केलेला आहे त्याची किंमत हे शासन हे अशा पद्धतीने तुमच्याकडून ती वसूल करून घेत असतं. शासन रस्त्याच्या विकासासाठी तसेच दुरुस्तीसाठी हा टॅक्स लावते. रोड टॅक्स हा राज्य शासनाचे नियम, रहदारीचे नियम इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. त्यापेक्षा तो वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा हा असतो. राज्यांमध्ये हा टॅक्स वाहनाचा प्रकार, त्याची किंमत इत्यादी बाबींवर सुद्धा अवलंबून असतो. ज्या वाहनांची किंमत ही 4 लाखापेक्षा कमी असते, उदाहरणार्थ तुमची जी दुचाकी असेल किंवा ज्या छोट्या कार ज्या असतील म्हणजे मारुती 800 असेल, वॅगनर असेल, अशी वाहनं जी असतात त्या वाहनांना आपण छोट्या कार म्हणतो. या वाहनांसाठी रोड टॅक्स हा साधारणतः किमतीच्या 4 ते 6% असतो. तर ज्या वाहनाची किंमत 20 लाखापेक्षा जास्त आहे अशा वाहनांसाठी हा टॅक्स हा 7 ते 9% इतका असतो. केंद्र सरकारने कार, टॅक्सी, दुचाकी वाहनांसाठी एक समान आजीवन रोड टॅक्स लावण्याचे आजकाल ठरवलेलं आहे. म्हणजे सर्व राज्यांमध्ये तो साधारणतः सारखाच राहील अशा पद्धतीचं त्यांचं धोरण हे असतं. राज्य सरकारने मूल्यवर्धित कराच्या अगोदर विक्री किमतीच्या किमान दराने टॅक्स निश्चित केलेला आहे. हा राज्यात वाहनाच्या आयुष्यमानात एकदाच दिला जातो. म्हणजे साधारणतः एखाद्या वाहनाचं आयुष्य पण साधारणतः 15 वर्ष आपण मानतो, तर तो 15 वर्षाचा टॅक्स हा एक रकमी हा तुमच्याकडनं घेतला जातो, म्हणून आपण आजीवन रोड टॅक्स असं म्हणलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे त्यातला म्हणजे वाहनाचा विमा. वाहनासाठी जो विमा खरेदी केला जातो त्याला वाहनाचा विमा किंवा ऑटो इन्शुरन्स असे म्हणतात. याची माहिती आपण ही पुढे बघणार आहोत. विम्या संदर्भामध्ये आपण नंतर पुढे त्यामध्ये माहिती बघणार आहे.
डीलरचा वाहतूक खर्च. आता ऍक्च्युली ह्याचा सांगत आपण फारसा विचार करत नाही. डीलरचा वाहतूक खर्च म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक जे वाहन हे उत्पादक कंपनीकडून हे डीलर पर्यंत पोहोचवण्याचं काम ही कंपनी करत असते. तर काही कंपन्या या ठिकाणी हा वाहतुकीचा खर्च जो असतो हा डीलरकडनं वसूल करतात. तर बाहेरच्या देशामध्ये हा जो टॅक्स आहे हा टॅक्स हा डीलरकडे घेतला जातो, परंतु आपल्या भारतामध्ये हा जो टॅक्स आहे किंवा हा जो टॅक्स म्हणण्यापेक्षा हा जो खर्च जो आहे हा डीलरकडनं घेतला जात नाही. म्हणून मगाशी आपण ज्यावेळेस कारची ऑन रोड किंमत मगाशी आपण काढली त्यामध्ये एक शोरूम प्राइस, आजीवन रोड टॅक्स, नोंदणी खर्च, विमा खर्च एवढाच आपण त्यामध्ये घेतलाय. हा डीलरचा वाहतूक खर्च किंवा ज्याला आपण हाताळणी खर्च जो म्हणतो हा आपण त्यामध्ये घेतलेला नाहीये. त्यानंतर जो पुढचा जो भाग आहे तो म्हणजे नोंदणी खर्च. प्रत्येक नवीन वाहन हे नोंदणी करणं त्याची आवश्यक म्हणजे केवळ सक्तीची आहे, कारण ती तुमच्या वाहनाची ओळख असते. वाहनाची नोंदणी करण्यासाठी जो खर्च येतो त्याला आपण नोंदणी खर्च असं म्हणतो. भारतातील सर्व वाहनांवर नोंदणी क्रमांक किंवा परवाना क्रमांक हा त्याच्या नंबर प्लेटवर लिहिलेला असतो. हा नंबर संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ ऑफिस कडून त्यांना हा दिला जातो. नोंदणी फी ही प्रत्येक राज्याची वेगळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राची वेगळी असेल, गुजरातची वेगळी असेल, मध्य प्रदेशची वेगळी असेल. ती ज्या ज्या राज्यानं ती ठरवून दिलेल्या प्रकारामध्ये ती प्राइस असते. आता या ठिकाणी तुम्हाला खालच्या बाजूला एक टेबल दाखवलं आहे. या टेबलमध्ये तुम्हाला कारचं मॉडेल, त्याची एक्स शोरूम किंमत, त्याची विम्याची किंमत, त्याचा रोड टॅक्स, त्यानंतर डिलिव्हरी चार्जेस, ॲक्सेसरीज आणि या सगळ्याची बेरीज करून वाहनाची येणारी किंमत ही या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण i10 गाडी जी आहे, हुंडाईची i10 गाडी जी आहे तिचं मॉडेल जे आहे 1.1D म्हणजे डिझेलची वाहन आहे. याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता याची एक शोरूम प्राइस जी आहे ही 3,81,577 आहे. त्याचा एक वर्षाचा विमाची किंमत जी आहे ती साधारण 14,787 आहे. त्याचा जो रोड टॅक्स ज्याला आपण आजीवन टॅक्स म्हणलेला आहे त्या टॅक्सची किंमत 55,064 आहे. डिलिव्हरी चार्जेस म्हणजे हे वाहन जे असतं हे वाहन हे कंपनीकडून डीलरपर्यंत पोहोचवण्याचे जे चार्जेस आहेत 7,500 रुपये आहे. त्यानंतर वाहनामध्ये जे ॲक्सेसरीज ज्या बसवलेल्या आहेत त्यांची किंमत, अशा सगळ्याची किमतीची बेरीज करून या मॉडेलची जी अंतिम किंमत जी आहे ही 4,59,928 इतकी या ठिकाणी त्या ग्राहकाला बसते. मित्रांनो, या ठिकाणी वाहनाची किंमत कशी ठरवली जाते हे आता आपण बघितलं. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे ते वाहन तुम्ही आता काय केलं, खरेदी केलं असं आपण गृहीत धरूया. तर ते वाहन खरेदी केल्यानंतर त्याची आपल्याला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन त्याची नोंदणी करणं हे आवश्यक आहे, कारण ही नोंदणी म्हणजेच तुमच्या त्या वाहनाची ओळख आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या वेळेला एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो किंवा एखादी गाडी ज्या चोरीला जाते त्यावेळेला त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक जो असतो हा नोंदणी क्रमांक हा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे त्या ठिकाणी समजलं जातं. आता वाहनाची ऑन रोड किंमत काढण्यासाठी वेगवेगळे खर्च वाहनाच्या एक शोरूम प्राइस मध्ये मिसळले लागतात. जसे रजिस्ट्रेशन खर्च, विमा खर्च, रोड टॅक्स तसेच इतर सर्व खर्चाच्या बाबींचं पूर्तता यामध्ये केली जाते. तर यासाठी लागणारी दस्तऐवजी जे आहेत किंवा जी काही कागदपत्र आहेत त्यांचा आता आपण पुढं अभ्यास करणार आहोत. आता याचं पहिलं जे दस्तऐवजी आहे ते वाहनाच्या नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस त्या वाहनाची ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करत असतं तर ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र
ही तुमच्या जवळ असणं हे आवश्यक आहे. त्यातलं पहिलं जो आहे त्याला आपण म्हणतो फॉर्म नंबर 20. हा फॉर्म नंबर 20 काय आहे? तर मोटर वाहन नोंदणीचा हा फॉर्म आहे. या फॉर्म बरोबर 2 पासपोर्ट काही फोटो योग्य भरलेल्या विहित नमुन्यात तो फॉर्म हा भरलेला असावा. त्यावर वाहन मालकाची ज्याने खरेदी केली त्याची सही त्याच्यावर पाहिजे. फॉर्मवर चार्सिस नंबर व इंजिन नंबर हा रेखाटलेला असावा. आता रेखाटायचा कसा? तर तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस वाहन खरेदी करता त्यावेळेस तो फॉर्म जो असतो तो फॉर्मचा कागद जो आहे हा गाडीच्या चासीवर हा पकडून सिस्पेन्सच्या साह्यानं तो नंबर जो असतो त्याच्या एम्बॉसिंग केला होतो. अशा पद्धतीने तो इंजिन नंबर आणि चासीस नंबर हे दोन्ही नंबर जे असतात ते त्या फॉर्मवर हे एम्बॉस केले जातात. त्यानंतर दुसरा जो आकडा आहे तुमचे डीलरचे बिल हे आपण फॉर्म नंबर 21 असं म्हणलेलं आहे. ज्या बिलामध्ये मागाशी आपण बघितलं की त्यामध्ये ते मॉडेल त्याची म्हणजे ते एक शोरूम किंमत, विमा, रोड टॅक्स, डिलिव्हरी चार्जेस, ॲक्सेसरीज वगैरे आपण ज्या किमती बघितल्या त्या सगळ्याची बेरीज करून त्या ठिकाणी ते इनव्हॉइस हे तयार केलेलं असतं. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे PUC प्रमाणपत्र म्हणजे प्रदूषण प्रमाणपत्र. नवीन गाडी बरोबर लागणारं प्रदूषण प्रमाणपत्र जे आहे तो डीलरच त्या ठिकाणी तुम्हाला देत असतो. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावा म्हणजे काय? तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या पत्त्याचा पुरावा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या व्याख्येनुसार तो पुरावा हा केंद्र किंवा राज्याने दिलेला रहिवासी पुरावा किंवा वापराचे बिल यामध्ये पुढील दस्तऐवज येतात. त्यामध्ये विजेचं बिल, तुम्ही ज्या ठिकाणी राहतायत तिथलं विजेचं बिल किंवा पाण्याचं बिल, मतदार कार्ड, आधार कार्ड किंवा 6 महिने जुने राष्ट्रीय बँकेचे खाते पुस्तक, याच्याशिवाय पासपोर्ट, टेलिफोन बिल, विम्याची पॉलिसी इत्यादी सुद्धा त्या ठिकाणी तुमचा रहिवासी पुरावा म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. पाचवा जो आकडा आहे तो म्हणजे विम्याची प्रत. आता ज्यावेळेला तुम्ही वाहन खरेदी करता त्यावेळेस तुमचा सुरुवातीला जो कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हा तुम्हाला कंपल्सरी आहे पहिल्या वर्षी. तो विमा उतरवल्याशिवाय तुम्हाला वाहन हे रजिस्ट्रेशनला नेता येत नाही. आता ही सगळी सोय ही तुमचा डीलरच त्या ठिकाणी करतो. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे तात्पुरता नंबर. आता तात्पुरता नंबर म्हणजे काय? तर ज्या वेळेला तुमचं वाहन जे आहे हे वाहन कंपनीमधून बाहेर पडतं आणि डीलरकडे येतं त्यावेळेला त्या वाहनाला एक तात्पुरता नंबर, टेम्पररी नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो. तर त्या टेम्पररी नंबरचं प्रमाणपत्र हे तो डीलर तुम्हाला देतो. त्यानंतर स्वतःचे प्रतिज्ञापत्र, तुमचं स्वतःचं ॲफिडेव्हिट जो असतं ते ठिकाणी लागतं की तुम्हीच या गाडीचे मालक आहात वगैरे असे त्यामध्ये त्याचं मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर फॉर्म नंबर 34 हा जो फॉर्म आहे हा 2 प्रतीत द्यावा लागतो. हा फॉर्म कशासाठी आहे? तर जर तुम्ही एखाद्या बँकेचं कर्ज घेतलं असेल, वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म हा आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 60 किंवा पॅन कार्ड. फॉर्म नंबर 60 म्हणजे जर तुम्ही एखादी हाऊसवाईफ असेल किंवा ज्यांचं कोणाचं काही स्वतःचं उत्पन्न नसेल तर त्यांचं हे उत्पन्नाचं डिक्लेरेशन या फॉर्म नंबर 60 मध्ये केलेलं असतं. किंवा त्या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. याच्यानंतरची जी डॉक्युमेंट आहे ती म्हणजे नोंदणी फी जी त्या ठिकाणी प्रत्येक राज्याची ठरवून दिलेली आहे. नोंदणी फी, त्यानंतर रोड टॅक्स, नंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची काही फी असेल किंवा ऑक्ट्रा वगैरे ही त्यामध्ये दिलेली असतात आणि सर्व्हिस चार्ज. नंतर वाहनाचा विमा उतरवण्यासाठी आवश्यक असणारी जी कागदपत्र आहेत ती
तर वाहनाचा विमा उतरवण्यासाठी कुठली कुठली कागदपत्र आवश्यक आहेत? त्याच्यामध्ये पहिला, सही केलेला प्रस्ताव. सही केलेला प्रस्ताव म्हणजे काय? तर एक फॉर्म त्या ठिकाणी विमा कंपनीचा असतो. तो फॉर्म हा व्यवस्थित भरून त्यावर तुमची सही घेतलेली अशा प्रकारचा तो प्रस्ताव असतो. त्यानंतर इतर माहिती म्हणजे तुमचा जन्मदिनांक, तुमचा जन्माचा दाखला ज्याला आपण म्हणतो तो, पॅन नंबर, गाडीचा इंजिन नंबर, चासिस नंबर, गाडीचं मेक आणि मॉडेल या संदर्भातली माहिती. त्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना, जो गाडी खरेदी करणार असतो तसा स्वतःचा वाहन चालवण्याचा परवाना असणं हे आवश्यक असतं. आणि चौथं, जर तुम्ही बँकेची माहिती, एखाद्या बँकेत तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर त्या बँक खात्याची तुमची माहिती त्यामध्ये असणं त्यामध्ये आवश्यक आहे. आता मित्रांनो, ह्याच्या नंतरचा जो भाग आहे तो डीलरशिपमध्ये काम करताना प्रत्येक व्यक्तीला माहिती असाव्या लागणाऱ्या व समजून घ्याव्या लागणाऱ्या काही बाबी. आता याच्यामध्ये डीलरशिपमध्ये काम करताना प्रत्येक व्यक्तीला ग्राहकाचे पूर्ण समाधान होण्यासाठी खालील काही बाबी विशेष माहिती ही करून घेणं व समजून घेणं आवश्यक असतं. आता याच्यामध्ये कसं आहे की ज्या वेळेला एखादा ग्राहक तुमच्या शोरूम मध्ये येतो तर त्याचं तुम्ही स्वागत कसं करायचं? तर पहिल्यांदा तो ग्राहक तुमच्या इथं आल्यानंतर त्या ग्राहकाचे स्मित हास्य करून त्याचं स्वागत तुम्ही करणं आवश्यक आहे. कारण तुमची जी देहबोली असते, ज्याला आपण बॉडी लँग्वेज असं म्हणतो, या बॉडी लँग्वेज वरून त्या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स किंवा तुमची सहजपणे वावरणं जे असतं ते त्या ठिकाणी ग्राहकाला थोडंसं अपिलिंग होत असतं. आता यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही ताठ उभे राहा, स्मित हास्य करा, त्यानंतर आलेल्या माणसाला, आलेल्या ग्राहकाशी त्या शेक हँड करा, त्यानंतर त्या वेलकम म्हणा, त्याचं त्या ठिकाणी स्वागत करा. आता ग्राहकावर तुमचा प्रभाव पडण्यासाठी त्या ठिकाणी तुमचा व्यावसायिक पोशाख त्या ठिकाणी असणं, एक युनिफॉर्म त्या ठिकाणी तुमचा असणं हा गरजेचं असतं. आता प्रत्येक शोरूममध्ये जे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात, सेल्स एक्झिक्युटिव्ह हे साधारणतः चांगल्या रंगाचा शर्ट, त्याची पॅन्ट, त्याला टाय लावला असतो, पायामध्ये चांगले बूट असतात. जसं आपण काय म्हणतो की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे ग्राहकावर चांगलं पडण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित पोशाख केलेला असणं हा गरजेचा असतो. तिसरा आकडा, ग्राहकाला त्वरित प्रतिसाद द्या. कारण प्रत्येक ग्राहकाला असं वाटत असतं की त्याला कुणीतरी त्या ठिकाणी अटेन्शन दिलं गेलं पाहिजे, त्याचं मैत्रीपूर्ण स्वागत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तर या दृष्टीनं तुम्ही त्या ग्राहकाशी त्याचं स्वागत करा, त्याशी हसून त्याशी बोला, त्यानंतर त्याला भेटल्याबद्दल आनंद व्यक्त करा. अशा पद्धतीनं त्या ग्राहकाला तुम्ही लगेच प्रतिसाद दिला तर ते चांगलं असतं. ग्राहकाच्या पसंती लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकाच्या पसंती लक्षात ठेवा. यामध्ये काय तर नेहमी येणाऱ्या ग्राहकाची आवड निवड ही आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समजा तुम्ही एखादा कपड्याच्या दुकानात काम करत असाल तर त्या ग्राहकाला कोणता रंग आवडतो, त्याला कुठल्या ब्रँडचे कपडे आवडतात, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला त्या ग्राहकाविषयी काळजी वाटते, अशी त्याच्यामध्ये भावना निर्माण होते. अशा प्रकारे वैयक्तिक लक्ष दिल्याने ग्राहकाचा विश्वास वाढण्यास मदत होते. त्यानंतर ग्राहकाला जागेवर नेऊन वाहन दाखवा. म्हणजे या ठिकाणी काय होतं की ग्राहकाच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंकेचं निरसन हे
आपल्याला जागेवर करता येणं आवश्यक आहे. म्हणून त्याला त्या ठिकाणी जागेवर त्या वाहनाच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी ग्राहकाला ते वाहन तुम्ही दाखवा आणि त्याच्या शंकेचं निरसन करा. पुढचा मुद्दा आहे म्हणजे ग्राहकाला प्रश्न विचारा. आता ग्राहकाच्या मनात काय आहे किंवा त्याच्या मनात काय शंका आहे किंवा तो काय शोधतोय हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या ग्राहकाला तुम्ही सतत प्रश्न हे विचारले पाहिजेत. त्यानंतर जर गरज असेल तर ग्राहकाला मोकळीक द्या. म्हणजे तुम्ही त्या ग्राहकाला तुम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे, त्याला टेक्निकल स्पेसिफिकेशन सांगितले, काही नवीन फीचर्स सांगितलेले आहेत, त्या बऱ्याचशा शंकांचं निरसन केलेलं आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आता आपल्याकडची आपण माहिती दिली आहे तर त्या ग्राहकाला थोडीशी स्वतः त्या ठिकाणी त्याला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही त्या ग्राहकाच्या मागं नाही तर त्याला थोडीशी मोकळीक द्या. त्यानंतर योग्य प्रकारे निरोप द्या. जर तुम्ही शेवट जर चांगला केलं नाहीत तर त्या ठिकाणी आता पण तुम्ही जे काही सगळं केलेलं आहे त्या सगळं पाणी फिरण्याची शक्यता हे असते. म्हणून त्या ठिकाणी त्या ग्राहकाला तुम्ही चांगल्या प्रकारे निरोप देणं हे गरजेचं असतं. यासाठी काय करा तर त्याचे फक्त आभार न मानता त्या ग्राहकाला दरवाजापर्यंत घेऊन त्याला तिथपर्यंत घेऊन सोडा, त्याला सोबत करा. तो जात असताना तर दरवाजा उघडून त्याला द्या. जेवढं तुम्ही ऑनेस्टली वागाल तेवढं त्या ठिकाणी तो ग्राहक हा जास्त तुमच्यावर खुश होतो. आता हे ग्राहकाला तुम्ही ज्यावेळेस अटेंड करत असता त्यावेळेला तुम्ही काय त्याच्याशी बोलायचंय हे आपण थोडक्यात थोडंसं समजून घेऊ. त्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतो का असं त्याशी अजिबात म्हणू नका. अशा पद्धतीने त्याचं स्वागत करणे कधीही उपयोगाचं नाही. याचे उत्तर नको, फक्त पाहत आहे असे येईल. म्हणजे तो फक्त एवढं म्हणू शकेल की बाबा काय नाही, फक्त हे गाडी बघायला आलेलं आहे. त्यामुळं त्याला मदत करू शकतो का असं त्याशी म्हणू नका. तुम्ही त्याला काही शोधण्यास मदत करू शकता. यामुळे नैसर्गिक संभाषण वाढण्यास मदत होईल व ग्राहकाचं स्वागतार्ह व त्याचा मोकळेपणा वाढेल. ग्राहकाला तुमचं नाव हे वारंवार सांगा. ग्राहकाला काय पाहिजे असेल तर तुमचे नाव त्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्या मनावर तुमचं नाव हे ठसलं पाहिजे. तुमचे नाव सांगितल्याने तुम्हाला तो नोकर न समजता एक तुमचा मित्र किंवा एक ओळखीची व्यक्ती असं तरी तुम्हाला समजू शकेल. तुमचे नाव बऱ्याच वेळेला वापरण्याचा प्रयत्न केल्याने तर तुमचं नाव त्या ग्राहकाच्या लक्षात राहतं. याचा फायदा असा होता की समजा त्या ग्राहकाने दुसऱ्या एखाद्या माणसाला जर शोरूमला त्या मित्राला वगैरे एखाद्या शोरूमला पाठवला तर तो हक्कानं तुमचं नाव त्याला सांगतो की तुम्ही ह्याच्याकडेच जावा, हा माणूस तुम्हाला तिथे भेटेल, हा तुम्हाला त्या ठिकाणी चांगली माहिती देईल. तर अशा ठिकाणी अशा संदर्भामध्ये तुम्ही त्याच्याशी त्या ग्राहकाला तुमचं नाव त्या मनावर जर ठसवलं तर आपोआपच तुमचं नाव त्याच्या मनावर बिंबवायला मदत होते. तुम्ही ग्राहकाला पूर्वीपासून ओळख असल्याचे सांगा किंवा त्याला तसं दाखवा तरी. जर तो तुमचा नेहमीचा ग्राहक असेल तर त्याचे नाव घेऊन तुम्ही स्वागत करा. त्या ग्राहकाचं पूर्वी तुमच्याकडे येऊन गेला असेल तर त्याचं नाव घेऊन तुम्ही त्याचं जर स्वागत केलं तर त्याला जास्त आवडेल. किंवा तो समजा एखाद्या मित्राला जर घेऊन आला असेल गाडी दाखवायला किंवा ह्याला तर त्याला सुद्धा त्या ग्राहकाला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतो की बाबा मला या ठिकाणी ओळखलं जाते. स्वतःचे नाव ऐकल्यानंतर व्यक्ती नंतर जे काही ऐकल ते जास्त लक्ष देऊन ऐकतो असं हे थोडीशी एक मानसिकता त्याची असते, तशी तयार होते. जर तुम्हाला त्याचं नाव माहीत नसेल तर किमान असे म्हणा की तुम्हाला पाहून खरंच बरं वाटलं किंवा त्याच्या राहण्याच्या ठिकाणची एखादी तुम्ही समजा जर त्याला ओळख सांगितली तर त्याला जास्त तुम्ही फ्रेंडली वाटायला लागता. त्या ग्राहकाला तुम्ही यापूर्वी कधी शोरूमला भेट दिली आहे का हे जरूर विचारा. जर ग्राहकाला तुम्ही पूर्वीपासून ओळखत नाही असे दाखवले तर त्याला किमान असं विचारा की तुम्ही यापूर्वी या शोरूमला कधी भेट दिली होती का. असे केल्याने त्याचं
जास्त स्वागत केल्यासारखं त्याला वाटतं. तसंच त्या ठिकाणी आपली विक्री वाढण्यास मदत होते. जर ग्राहकाने यापूर्वी भेट दिली असेल तर त्या वेळेस त्याने काय खरेदी केली आहे हे त्याला निश्चित विचारा. जर पूर्वी त्यांनी भेट दिली नसेल तर त्याला तुमची सर्व शोरूम ही दाखवण्याची तयारी दर्शवा. तर तो पहिल्यांदा झाला असेल तर तुमची जी शोरूम जी आहे ही त्याला पूर्णपणे दाखवण्याची त्याला तयारी ठेवा. आता याच्यानंतरचा जो आपण भाग बघणार आहे तो म्हणजे दूरध्वनीद्वारे केली जाणारी चौकशी. आता याच्यामध्ये काय असतं तर वस्तू खरेदी करण्यासाठी दूरध्वनीवरून जी चौकशी केली जाते त्याला आपण टेलिफोन एन्क्वायरी असं म्हणतो. आपण पहिल्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये थोडीशी आपण याची माहिती घेतलेली आहे. ही चौकशी हाताळण्याचे काही ठराविक मुद्दे आपण खाली बघितले आहोत. त्यामध्ये ही दूरध्वनीद्वारे आपण जी चौकशी करतो त्या चौकशीमध्ये आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की तर फोन केल्याबद्दल त्या व्यक्तीचे आभार माना. जर तुमचा फोनचा संपर्क तुटला तर त्याच्यासाठी त्याचा दूरध्वनी क्रमांक विचारा. तुमची सेवा त्याला आवडली आहे का हे विचारण्याची संधी द्या. त्याच्या गरजा पूर्णपणे ओळखण्यासाठी तुम्हाला त्याच्या प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करणे आवश्यक आहे का ते स्पष्ट करा. प्रत्यक्ष भेटीची वेळ, दिनांक, ठिकाण याची खात्री करून मगच फोन बंद करा. तसेच फोन बंद करण्यापूर्वी फोन करणाऱ्याचे पुन्हा एकदा आभार माना. तुमचा फोन जागेवर ठेवा किंवा नंतर कॉल बंद करा. म्हणजे त्या ग्राहकाच्या आधी आपण फोन ठेवायचा नाही तर त्या ग्राहकाने त्याचा फोन ठेवल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी फोन हा ठेवायचा असतो. आता दूरध्वनीवरून जी विक्री चौकशी आपण करतो त्यासाठी काही मुद्दे आपण विचारात घेणे गरजेचे आहे. पहिला मुद्दा काय तर सर्व विक्री चौकशी या तुम्ही आत्मविश्वास त्या ठिकाणी हाताळणं गरजेचं आहे. मी बघून सांगतो, मी नंतर सांगतो अशी काही डळमळ जर उत्तर दिली तर त्या माणसाचा त्या ठिकाणी उत्साह हा बराचसा कमी होतो. त्यामुळं जे तुम्ही त्याला माहिती द्याल ती आत्मविश्वासाने जर दिली तर त्या ठिकाणी त्या ग्राहकाला ती जास्त बरं वाटतं. जास्तीत जास्त विक्री चौकशी हाताळून विक्रीची नवीन संधी तयार करा. म्हणजे त्या ठिकाणी त्या ग्राहकाशी तुम्ही बोलत असताना त्याच्या व्यतिरिक्त आणखीन त्याचे कोण मित्र, नातेवाईक यांना सुद्धा जर त्या ठिकाणी काही तुम्ही वाहन घेण्याची जर काही इच्छा असेल तर या संदर्भामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नवीन संधी या तयार करणं हे आवश्यक असतं. त्यानंतर पहिल्यांदाच चांगला प्रभाव पाडण्यासाठी त्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक हा असणं गरजेचं असतं. कारण तुम्ही फोनवर बोलताय, तुम्ही प्रत्यक्ष त्याला भेटत नाहीये. तर अशा वेळेला तुमच्या आवाजातून, तुमच्या बोलण्यातून त्या ठिकाणी एक सकारात्मकता त्या ठिकाणी दिसणं हे गरजेचं असतं. प्रश्न विचारण्याचे चांगले कौशल्य वापरा व ग्राहकांना बोलते करा. तुमच्या बोलण्यापेक्षा ग्राहकाचं बोलणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त बोलतं करण्याचा प्रयत्न करा. ग्राहकाच्या गरजा या तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. कारण त्याला कुठलं वाहन पाहिजे, त्याला ते वाहन कशासाठी पाहिजे, त्याची फॅमिली किती मोठी आहे, त्याला समजा कमर्शियल कारणासाठी वाहन घ्यायचं असेल का खाजगी गोष्टीसाठी घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींच्या त्याच्या गरजा समजून घेऊन त्याला योग्य ते मॉडेल सुचवणं हे आपलं काम आहे. संभाषणामध्ये पुढाकार घ्या. या ठिकाणी ग्राहकांनी जर त्या ठिकाणी फोन केला असेल किंवा तुम्ही जर कॉल केला असेल तर त्या ठिकाणी तुमचा लीड हे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणं आवश्यक आहे. त्यामुळे संभाषणात तुमचा पुढाकार हा त्या ठिकाणी आवश्यक असतो.
ग्राहकावर तुमच्या आवाजाचा परिणाम करा. कारण मगाशी सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष त्या ग्राहकाच्या समोर नाहीये. तो ग्राहक हा त्या तुमच्या आवाजावरून तुम्हाला जज करत असतो. त्यावेळेस तुमचा आवाज हा पोलाईट, तितकाच आत्मविषयी, तेवढाच खंबीर हा असणं आवश्यक असतं. ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करा. आता योग्य मार्गदर्शन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी त्या ग्राहकाची त्याच्या काही शंका असतील त्यांचं निरसन करून त्याचा योग्य प्रकारचं मार्गदर्शन होणं हे गरजेचं असतं. आता वाहनाची किंमत व सेवा आणि तांत्रिक दृष्टीबाबत चौकशी. नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहनाची किंमत, वाहनाची सर्व्हिसिंग व वाहनाच्या तांत्रिक दृष्टीबाबत नेहमीच जे प्रश्न विचारले जातात हे खालीलप्रमाणे आहेत. आता हे प्रश्न कुठले कुठले आहेत? तर वाहनाची एक शोरूम किंमत काय आहे? वाहनाची ऑनलाईन किंमत काय आहे? कारचा ग्राउंड क्लिअरन्स किती आहे? कारण आजकाल त्या ठिकाणी लोकांना SUV वाहनं वगैरे आपण जी बघतो त्याच्यामध्ये रस्त्यापासून वाहनाची उंची त्यांना जास्त असणं आवश्यक असतं. इंधन टाकीची क्षमता काय आहे? वाहनाच्या डिकीची जागा किती आहे? आता बहुतांशी डिकी जागा ही लिटर्समध्ये मोजली जाते. जनरली वाहनाची डिकी ही 339 लिटर्स, त्याच्यामध्ये साधारणतः 3 सुटकेस व काही बॅग्स या बसतात. त्यानंतर वॉरंटीचा पिरियड किती असतो? कारच्या टाईपचा साईज काय आहे? कारचे पॉवर टॉर्क किती असतो? कारचा सर्व्हिस व मेंटेनन्सचा खर्च किती आहे? कारमध्ये कोणते सुरक्षा वैशिष्ट्य आहेत? म्हणजे उदाहरणार्थ त्यामध्ये वाहनामध्ये ABS सिस्टीम आहे का? त्यानंतर एअरबॅग्स आहेत का? सेंट्रल लॉकिंग सिस्टीम ही वाहनाबरोबर येते का त्या ठिकाणी वेगळी बसवायला लागते? त्यानंतर रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रिव्हर्स सेन्सर, कीलेस एंट्री, त्यानंतर फॉग लॅम्प, अशी सुरक्षा साधन वाहनामध्ये आहेत का याची त्या ठिकाणी चौकशी केली जाते. तसंच वाहन हे LPG वर आहे का CNG वर आहे? त्यानंतर ग्राहकाचा सगळ्यात आवडतीचा प्रश्न काय असतो? तर त्या ठिकाणी मायलेज, वाहन मायलेज किती देतं? मग ते शहरात किती देतं? मग ते हायवेला किती देतं? त्यानंतर वाहनामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स आहे का ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे? वाहनाची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? म्हणजे 1+4 आहे, 1+5 आहे. त्यानंतर कारमध्ये AC आहे का? अशा प्रकारच्या या चौकशी ठिकाणी केल्या जातात. त्यानंतर सर्व्हिस विभागातील म्हणजे वाहनाच्या सर्व्हिस बाबत जे प्रश्न विचारले जातात ते अशा पद्धतीचे असतात. डीलरची सर्व्हिस पॉलिसी कोणती आहे? सर्व्हिस विभागाच्या कामाच्या वेळा काय आहेत? तुमच्या वाहनाचा सर्व्हिस प्लॅन कसा आहे? तसंच तुमच्या वाहनाला 24 तास रोड साईड असिस्टचा कार्यक्रम आहे का? त्यासाठी साधारणतः किती खर्च येतो? हे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी चौकशा या ग्राहकाकडून केल्या जातात आणि या सगळ्या चौकशांची योग्य ती माहिती आपण देणं हे गरजेचं असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला आजचा हा लेसन या ठिकाणी संपतोय. हा तुम्हाला समजला असेल असं मी मानतो आणि इथं संपतो. धन्यवाद.